टेरेस जॅक्सन अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचा एक अधिकारी काही कारणास्तव मागच्या काही काळापासून बांगलादेशमध्येच होता। 31 ऑगस्टला ढाक्याच्या एका हॉटेलमध्ये या टेरेस जॅक्सनची डेड बॉडी पोलिसांना सापडली। अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसच्या अधिकाऱ्याची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली की त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला हे आजपर्यंत मागच्या 15 दिवसात अजूनही कळलेलं नाही। त्याचं पोस्टमॉर्टम देखील केलं गेलं नाही। विदाऊट पोस्टमॉर्टम त्याची बॉडी अमेरिकेच्या हवाली करण्यात आली। अर्थात भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीचं या गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष आहे की बांगलादेश आणि अमेरिका या दोन देशांच्या मध्ये मागच्या काही काळापासून काहीतरी शिस्त आहे आणि जे काही शिस्त आहे ते भारतासाठी धोका वाढवणार आहे, धोक्याची घंटा वाजवणार आहे। मग ते मागच्या वर्षी बांगलादेशमधलं शेख हसीना यांचं सरकार पाडणं असो की त्यानंतर अमेरिकेची या भागामध्ये वाढलेली हालचाल असो, या सगळ्या गोष्टी एका गोष्टीकडे इशारा करतात की भारतानं इथून पुढे सावध राहायची वेळ आलेली आहे। या विषयामध्ये नक्की काय काय घडतंय, बांगलादेशमध्ये अमेरिकेची ऍक्टिव्हिटी का वाढलेली आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। या वर्षी नेपाळमध्ये ज्या प्रकारचं एक आंदोलन जेन झीनं रस्त्यावर येऊन केलं त्यानंतर नेपाळमधल्या सरकारला राजीनामा द्यावा लागला। नेपाळमध्ये अक्षरशः नेपाळची पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट आणि महत्त्वाच्या अनेक इमारती या तरुणांनी जळवून टाकल्या। हे सगळं घडत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले गेले की हे सगळं जणू काही एका ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये घडत होतं। या फॉर्मॅटमध्ये मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये हे सगळं घडून गेलं होतं। मागच्या ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये अशाच प्रकारच्या सेम घटना घडल्या आणि बांगलादेशमध्ये एक निवडून आलेलं शेख हसीनांचं सरकार या तरुणांनी पाडलं आणि त्याच ठिकाणी पाकिस्तान धार्जिनं मोहम्मद युनूस यांचं सरकार आलं। त्या अगोदरच्या शेख हसीना या भारताच्या बाजूच्या होत्या, लोकशाहीवादी होत्या आणि आता देखील भारतानेच शेख हसीना यांना आपल्या देशामध्ये शरण दिलेली आहे। आणि त्यानंतरच्या अमेरिकेच्या आणि बांगलादेशमधल्या हालचाली ज्या पद्धतीने वाढत गेल्या त्या कदाचित ही गोष्ट कन्फर्म करतात की बांगलादेशमध्ये जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये नक्कीच CIA हात होता। CIA ही एक अमेरिकेची इंटेलिजन्स एजन्सी आहे। पण जे नेपाळमध्ये घडलं त्यामध्ये CIA हात होता की नाही ते अजून तरी कळलं नसलं तरी ज्या घडामोडी आपल्या आजूबाजूला सध्या घडतायत त्यावरून असं वाटायला लागतं की CIA हात या सगळ्या गोष्टींमध्ये होता। आता नक्की काय काय घडामोडी बांगलादेशमध्ये मागच्या 3 महिन्यात घडलेल्या आहेत ते आपण पाहूया। मागच्या 3 दिवसापूर्वी रविवारी अमेरिकेच्या एअरफोर्सचं एक विमान C-130J सुपर हर्क्युलेस हे बांगलादेशमधल्या चितगाव एअरपोर्टवरती म्हणजे शाह अमानत एअरपोर्टवर उतरलं। हे विमान जनरली अमेरिका आपल्या जपानमधल्या एअरबेसवर ठेवत असते, पण बांगलादेशमध्ये काही ड्रिल्ससाठी किंवा सर्वे करण्यासाठी बांगलादेशच्या मिलिटरी बरोबर काही ऑपरेशन्स एकत्रितपणे करण्यासाठी सध्या अमेरिकेची आर्मी आणि एअरफोर्स वारंवार बांगलादेशमध्ये येते आहे। आता ही आकडेवारी बघा, जुलै 2025 मध्ये बांगलादेश आणि अमेरिका या दोघांच्या मध्ये टायगर लाइटनिंग नावाचा एक संयुक्त युद्ध सराव झाला जो तिथल्या दहशतवादाचा बिमोड कसा करायचा याच्याशी संबंधित होता। लगेच ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेश आणि अमेरिका यांच्यामध्ये टायगर शार्क नावाचा दुसरा संयुक्त युद्ध सराव झाला। आता 2 दिवसापूर्वी बांगलादेश, श्रीलंका आणि अमेरिका यांच्यामध्ये पॅसिफिक एंजल 25-3 नावाचा तिसरा युद्ध सराव चालू आहे। म्हणजे मागच्या 60 दिवसात बांगलादेश आणि अमेरिका यांच्यामध्ये 3 युद्ध सराव पार पडलेले आहेत आणि बांगलादेशच्या आर्मी आणि एअरफोर्सचे अनेक अधिकारी काही ना काही कारणास्तव या युद्ध सरावानंतर देखील बांगलादेशमध्ये राहत आहेत। हे परवा घडलेल्या ढाक्याच्या घटनेवरून लक्षात येतं। मग आता अशा प्रकारे बांगलादेशमध्ये अमेरिकेची मिलिटरी ऍक्टिव्ह होण्याचं कारण काय आहे? याच्या मागे 2 कारणं असू शकतात। एक कारण आहे म्यानमारचं, दुसरं असू शकतं भारताचं। एक तर बांगलादेशच्या शेजारी असणाऱ्या म्यानमारमध्ये युद्धजन्य परिस्थिती 2021 पासून आहे, ज्यामध्ये तिथलं जनता सरकार म्हणजे तिथली म्यानमारची आर्मी विरुद्ध लोकशाहीवादी संघटना एकमेकांच्या विरुद्ध गेली 4 वर्षे लढतायत। त्यामध्ये अमेरिकेनं लोकशाहीवादी सैन्याची म्हणजे तिथल्या गटांची बाजू घेतलेली आहे आणि त्यांना तिथलं जनता गव्हर्नमेंट म्हणजे तिथलं मिलिटरीचं सरकार उद्ध्वस्त करायचं आहे। त्यासाठी बांगलादेशमध्ये अमेरिकेला परमनंट मिलिटरी बेस हवाय, त्या दिशेनेच अमेरिका आपली हालचाल करते आहे की काय असं वाटतंय। कारण मागच्या 2-4 महिन्यामध्ये जगभरात ज्या टॅरिफच्या मुद्द्यावर जो काही वाद झाला, जी काही बोंबाबोंब अजून चाललेली आहे त्याच्यामध्ये बांगलादेशला कुठेही झळ बसलेली नाही। बांगलादेशवर अमेरिकेने 20% टॅरिफ लावलाय आणि अमेरिकेबरोबर बांगलादेशची ट्रेड डील सुद्धा झालेली आहे। अर्थात बांगलादेशकडे जास्त पर्याय उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांनी ती स्वीकारली असेल, पण यावरून हे दिसतंय की अमेरिका आणि बांगलादेश याच्यामध्ये कुठेही फ्रिक्शन होत नाहीये।
आणि बांगलादेश एकाच वेळी चीन आणि अमेरिका या दोघांच्या बरोबर देखील चांगले संबंध ठेवायचा प्रयत्न करते आहे, जी अतिशय धोक्याची घंटा बांगलादेशसाठी आहे. पण बांगलादेशला आता ती समजत नाहीये. कदाचित युनूस त्याकडे आता दुर्लक्ष करतायत. याच वेळी दुसरा धोका असू शकतो तो भारताला, कारण भारताच्या आजूबाजूच्या प्रत्येक देशात अमेरिकेचा काही ना काही प्रभाव शिल्लक आहे. पाकिस्तान तर अमेरिकेचं पाळीव कुत्रा आहेच, बांगलादेश त्याच वाटेवर आहे. श्रीलंका 2 वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनातून अजूनपर्यंत बाहेर पडला नाही, तरी देखील श्रीलंकेवर अमेरिकेची नजर आहे. नेपाळ जवळजवळ उद्ध्वस्त झालेला आहे. आता तिथं एक नवीन सरकार आले, पण त्या सरकारच्या मागे कोण आहे आणि ते सरकार कोण चालवतंय याबद्दल देखील अजून काही गोष्टी कळत नाहीत. असं खूप बोललं जातंय की अमेरिकेची डीप स्टेट म्हणजे अमेरिकेची CIA खूप सारे प्रयत्न करते आहे की भारतातलं सरकार उद्ध्वस्त करावं, भारतामध्ये अशा प्रकारचं एखादं आंदोलन उभं करावं ज्या आंदोलनाच्या जीवावर भारतातलं सरकार धोक्यात येईल किंवा भारतातल्या सरकारला पाय उतार व्हावं लागेल. कारण या संपूर्ण दक्षिण आशियामध्ये फक्त एक भारत हा असा देश आहे जिथं अतिशय स्टेबल गव्हर्नमेंट आहे. मागच्या जवळजवळ 78 वर्षाच्या इतिहासात भारतामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची क्रांती झालेली नाही, कोणत्याही प्रकारचं मिलिटरीनं भारताची सत्ता ताब्यात घेण्याची घटना घडलेली नाही. प्रत्येक 5 वर्षांनी भारतामध्ये नवीन लोकशाही सरकार लोकशाहीच्याच मार्गाने निवडून येतं, कोणतीही क्रांती होत नाही. आता जे सरकार आहे ते 2014 पासून कायम आहे आणि ते व्यवस्थितपणे आपलं काम करतंय. ही गोष्ट अमेरिकेच्या पचनी पडत नाही. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेचे जे काही म्हणणे आहे ते ऐकायला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भारताचं सरकार तयार नाही. भारत सरकार डोनाल्ड ट्रम्प यांचा सारखा इगो हर्ट करत आहे. त्यांच्या रीला ओढायची भारत सरकारची तयारी नाही. त्यामुळे अमेरिका भारतातलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करते आहे का असा प्रश्न भारतातल्या अनेकांना पडलाय. भारताच्या शेजारी पाकिस्तानमध्ये जसा अमेरिकेचा एक परमनंट मिलिटरी बेस आहे, तसाच मिलिटरी बेस बांगलादेशमध्ये देखील निर्माण करायचा विचार सध्या अमेरिका करते आहे आणि अमेरिकेच्या हालचाली त्याच वाटेने चालल्या आहेत. आणि कोणताही अशा प्रकारचा उद्देश नसता तर अमेरिका मुद्दाम अनेक वेळा बांगलादेशला त्यांच्या संयुक्त युद्ध सरावामध्ये उतरली नसती किंवा त्यांना मदत करायला देखील उतरली नसती. आणि ही भारतासाठी जरी डायरेक्टली नसली तरी इनडायरेक्टली धोक्याची घंटा आहेच, कारण एक ठिणगी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला जन्म देऊ शकते. त्यासाठी भारत सरकारने सजग राहणं गरजेचं आहे. एखादं स्पॉन्टॅनियस किंवा ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक असं आंदोलन जर उभं झालं तर त्या आंदोलनाला उत्तर देता येऊ शकतं. पण ज्यावेळी एखाद्या आंदोलनामध्ये अशा प्रकारच्या परदेशी शक्ती घुसतात, परदेशी पैसा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, त्यावेळी ते आंदोलन कंट्रोल करणं कुठल्याही सरकारसाठी अवघड होऊन बसतं. मागच्या काही दिवसांपासून भारताबरोबर ज्यांनी शत्रुत्व पत्करलंय ती अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन सारखा भारताचा पारंपरिक शत्रू, दोघेही बांगलादेशमध्ये आपले पाय पसरायचा प्रयत्न करतायत. बांगलादेशमधला एक महत्वाचा प्रोजेक्ट होता तिस्ता प्रोजेक्ट, ज्यामध्ये भारत इन्व्हेस्टमेंट करणार होता जवळजवळ $500 मिलियन. ही इन्व्हेस्टमेंट आता चीन करतोय. म्हणजे पूर्वी शेख हसीनांच्या काळामध्ये जी गोष्ट भारताकडे येणार होती ती गोष्ट आता चीनकडे चाललेली आहे. त्यामुळे भारतातल्या लोकशाहीला धोका निर्माण करायचा प्रयत्न होऊ शकतो. भारताच्या आजूबाजूच्या सर्व देशांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या आहे ती पाहता भारत सरकारनं सावध राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. भारतामध्ये अशा प्रकारचं एखादं अनैसर्गिक आंदोलन उभं करता येऊ शकतं काय? पक्ष कोणताही असो, पक्षांतर्गत मतभेद असू शकतात, पण भारतातलं सरकार अशा प्रकारच्या एखाद्या अनैसर्गिक आंदोलनानं पडावं काय किंवा अशा प्रकारच्या शक्तींनी भारतामध्ये पाय पसरावेत काय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.